नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 10 गुणाकार स्वाध्याय 10.3 प्रश्न पहिला। एका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी 15 रांगा आहेत। प्रत्येक रांगेत 325 जागा आहेत। तर त्या तळावर जास्तीत जास्त किती वाहने उभी करता येतील? मित्रांनो, आपल्याला प्रश्न दिलेला आहे, एका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी 15 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये 325 जागा आहेत। तर एकूण किती वाहने उभी करता येतील? म्हणजे आपल्याला थोडक्यात एकांवरून अनेकांची किंमत काढायची आहे। एका रांगेत 325 जागा आहेत, तर 15 रांगेत किती? अशा वेळेला मित्रांनो आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे। म्हणजे 325 गुणिले 15, 325 गुणिले 15 आपण डायरेक्ट 15 ने पण गुणू शकतो किंवा पाहिजे असेल तर आपण एका संख्येने सुद्धा गुणू शकतो। मी एका संख्येने गुणून दाखवतोय। एकक स्थानी 5 आहे, सुरुवातीला 5 ने गुणवतो। 5 5 25, हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16। त्यानंतर दशकाचा घेतला 1 0। मित्रांनो, कोणत्याही एकने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते। म्हणजे 1 5 5, 1 दुणे 2 आणि 1 त्रिक 3। या ठिकाणी यांची आपण करणार बेरीज। 5 5, 5 आणि 2 7, 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, 4875 एवढी वाहने उभी करता येतील। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4875। प्रश्न दुसरा। सुभाषकडे 50 रुपयांच्या 678 नोटा आहेत। शीतलकडे 20 रुपयांच्या 805 नोटा आहेत। दोघांजवळ मिळून एकूण किती रुपये आहेत? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल। गुणाकार असा होईल, 50 गुणिले 678 अधिक 20 गुणिले 805 बरोबर किती? मित्रांनो, आपल्याला 2 गुणाकार करावे लागतील आणि दोनही गुणाकारांची आपण बेरीज करणार। सुरुवातीला 678 गुणिले 50, मग आता शून्याने गुणल्यानंतर गुणाकार 0 येतो, 0 0 0। त्यानंतर दशकाचा 0, 5 8 40, हातचे आले 4, 5 7 35 आणि 4 39, हातचे आले 3, 5 6 30, 31 32 33। मित्रांनो, उत्तर आलं 33,900। त्यानंतर पुढचा गुणाकार करणार आपण 805 गुणिले 20। या ठिकाणी 0 0 0। त्यानंतर दशकाचा 0, 2 पंचे 10, हातचा आला 1, 2 0 0, 1 1 आणि 2 8 16, 16,100। मित्रांनो, दोनही आपले गुणाकार झालेले आहेत। आपण करणार दोघांची बेरीज, म्हणजे 33,900 अधिक 16,100। म्हणजे 50 रुपयाच्या 678 नोटा म्हणजे 33,900 रुपये आणि 20 रुपयांच्या 805 नोटा म्हणजे 16,100। दोघांची बेरीज केली तर 0 0 0, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 6 आणि 4 10, हातचा आला 1, 3 आणि 2 5। मित्रांनो, उत्तर आलं या ठिकाणी 50,000 रुपये। एकूण 50,000 रुपये आहेत। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न तिसरा। विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला रुपये 15,08,980 अनुदान देण्याचे ठरवले। महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? मित्रांनो, एका शाळेसाठी 15,08,980 रुपये आहे। तर 168 शाळांसाठी किती अनुदान द्यावं लागेल या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे। पण या ठिकाणी एक टिप पण दिलेली आहे, 7 अंकी व 3 अंकी संख्येचा गुणाकार सदर अभ्यासक्रमात नाही, पण आपण हा गुणाकार करू शकतो। आपल्याला मित्रांनो या ठिकाणी हा गुणाकार करायचा आहे। तर सुरुवातीला 15,08,980 गुणिले 168
168 शाळा आहेत. आता गुणाकार करताना आपल्याला व्यवस्थित मांडणी करावी लागेल. मग सुरुवातीला 8 0 0 8 8 64 या ठिकाणी हातचे आले 6. त्यानंतर 8 सख 8 9 72 आणि तर या ठिकाणी मित्रांनो हे 6 जे हातचे आहेत ते या 9च्या डोक्यावर द्यावे लागतील. त्यानंतर 8 9 72 72 आणि 6 78 हातचे आले 7. 8 8 64 65 66 67 68 69 70 आणि 1 71 हातचे आले 7. 8 0 0 आणि त्यानंतर 7 7 येतील 8 45 हातचे आले 4. 8 1 8 8 आणि 4 12. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला घ्यायचा आहे दशकाचा 0 6 0 0. त्यानंतर 6 8 48 हातचे आले 4. 6 9 54 54 आणि 4 58 हातचे आले 5. 6 8 48 आणि 5 53 हातचे आले 5. 6 0 0 5 5 6 35 हातचे आले 3. 6 1 6 7 8 9. त्यानंतर मित्रांनो आता घेणार आपण शतकाचे 2 0. आता एकाने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते. म्हणजे आता फक्त मी ही संख्या उलटी लिहित जातो 0 8 9 8 0 5 आणि 1. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला यांची करायची आहे बेरीज. 0 0 4 4 8 आणि 8 16 हातचा आला 1. 8 2 16 17 18 हातचा आला 1. 9 आणि 1 10 10 20 या ठिकाणी हातचे आले 2. 8 2 10 आणि 5 15 हातचा आला 1. 2 आणि 1 3 9 आणि 1 10 आणि 5 15 1 आणि 1 2. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं 25,35,08,640. 25,35,08,640. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25,35,08,640. प्रश्न 4. 405 या संख्येला 47ने गुणायचे सांगितले असता अजयने 47च्या ऐवजी 74ने गुणले तर त्याचे गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त येईल? मित्रांनो 405 या संख्येला 47ने गुणायचं होतं तर 47ने गुणल्यावर किती गुणाकार येतो तर आणि त्याच्याऐवजी तो 74ने गुणणार आहे तर गुणाकार कितीने जास्त येतो त्यासाठी आपल्याला सुरुवातीला 405 गुणिले 47 अगोदर करावं लागेल. त्यानंतर 405 गुणिले 74 नंतर मग 74ने गुणल्यानंतर जो गुणाकार येतो त्यातून 47ने गुणल्यानंतर येणारा गुणाकार वजा करावा लागेल. म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर 7 5 35 हातचे आले 3. 7 0 0 3 3 7 चौक 28. दशकाचा घेतला 0. 4 5 20 हातचे आले 2. 4 0 0 2 2 आणि 4 चौक 16. 5 3 8 आणि 2 10 हातचा आला 1. 6 आणि 3 7 8 9 आणि 1 1 19,035. आता 405ला 47ने गुणण्याच्या ऐवजी 47ने गुणायचं होतं गुणलंय 74ने तर गुणाकार कितीने जास्त येणार आहे आता 74ने गुणून बघू. 4 5 20 हातचे आले 2. 4 0 0 2 2 4 चौक 16. दशकाचा घेतला 0. 7 5 35 हातचे आले 3. 7 0 0 3 3 7 चौक 28. 0 5 आणि 2 6 6 3 9 8 आणि 1 9 2 2. उत्तर आलं 29,970. मित्रांनो 29,970 वजा 19,035 या ठिकाणी 6 या ठिकाणी झाले 10 10तनं 5 गेले 5 6तून 3 गेले 3 9 0 आणि 1 उत्तर आलं 10,935ने गुणाकार जास्त येणार आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10,935.
प्रश्न नंबर 5, एका मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या 22 पट आहे. सायकलची किंमत 5480 असल्यास मोटरसायकलची किंमत किती असेल? मित्रांनो, मोटरसायकलची किंमत ही सायकलच्या किमतीच्या 22 पट आहे. आता सायकलची किंमत दिली आहे आपल्याला 5480 आणि त्याच्या 22 पट आहे मोटरसायकलची किंमत. तर मोटरसायकलची किंमत किती म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल 5480 गुणिले 22. या ठिकाणी 2 0 0 बे 8 16 हातचा आला 1 बे चोक 8 आणि 1 9 बे पंचे 10. त्यानंतर दशकाचा घेतला 0 बे 0 0 पुन्हा तेच येणार बे 8 16 हातचा आला 1 बे चोक 8 आणि 1 9 बे पंचे 10. करणार आता बेरीज 0 6 9 आणि 6 15 हातचा आला 1 9 आणि 1 10 हातचा आला 1 1 आणि 1 2. उत्तर आलं या ठिकाणी 1,20,560 एवढं उत्तर आलं. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 1,20,560. प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? मित्रांनो, अयोग्य म्हणजे चुकीचं. तर आता पर्याय क्रमांक आपण 1चा विचार करणार आहोत. एकूण 4 विधान दिलेले आहेत. तर त्यामधील पर्याय क्रमांक 1, कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. अयोग्य विधान हेच आहे. कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर गुणाकार मित्रांनो 0 येतो. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार 0 येतो. म्हणून हे विधान चुकीचे आहे. बाकीचे सगळे विधान बरोबर आहेत. आता बाकीच्या विधानांचा जर विचार केला तर कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो, बरोबर विधान आहे. कोणत्याही संख्येला एकाने भागल्यास भागाकार तीच संख्या येते, हे विधानसुद्धा बरोबर आहे. आणि कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि हे विधान चुकीचं आहे. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी कोणता गुणाकार 2340 गुणिले 60 या गुणाकारा एवढा आहे? मित्रांनो, 4ही पर्यायामध्ये गुणाकार दिलेले आहेत आणि आपल्याला 4ही गुणाकार करावे लागणार आहेत. तर आता आपला प्रश्न आहे 2340 गुणिले 60. आता याचा गुणाकार किती येतो आणि तेवढाच गुणाकार कोणत्या पर्यायामध्ये येतो ते आपल्याला बघायचं आहे. आता शून्याने गुणल्यानंतर गुणाकार 0 येतो. 0 गुणिले या ठिकाणी 2340 उत्तर 0 येणार. त्यानंतर दशकाचा 0 6 0 0 6 चोक 24 हातचे आले 2 6 त्रिक 18 आणि 2 20 हातचे आले 2 6 2 12 आणि 2 14. मित्रांनो, या ठिकाणी होणार बेरीज 1,40,400 एवढा गुणाकार आलेला आहे. 1,40,400 गुणाकार आता कोणत्या पर्यायामध्ये तेवढ्या गुणाकार येतो ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, 4ही गुणाकार करावे लागतील. मी आता या ठिकाणी व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो, त्यामुळं मी व्हिडिओ पॉज करतो आणि सगळे गुणाकार या ठिकाणी आपल्याला करून दाखवतो. आणि कोणत्या गुणाकाराचं उत्तर 1,40,400 येते ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. मित्रांनो, 4ही गुणाकार आपल्यासमोर आहे. पर्याय क्रमांक 1चं उत्तर येते 1,35,000. पर्याय क्रमांक 2चं उत्तर 13,260. पर्याय क्रमांक 3 1,40,400 आणि पर्याय क्रमांक 4 येते 1,35,000. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1,40,400 आणि पर्याय क्रमांक 3चं उत्तर येते 1,40,400. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 180 गुणिले 780. प्रश्न नंबर 8, एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणलं तर गुणाकार 30ने कमी झाला, तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी आपण पर्यायांचा जर विचार केला तर 5 ही संख्या घेतली. 5ला जर मित्रांनो आपण 16ने गुणलं तर 16 पंचे 80 होतात आणि 16ने गुणण्याऐवजी जर आता 10ने गुणलं म्हणजे संख्या तीच आहे, 5च ही संख्या आहे आणि 16 ऐवजी आपण 10 घेतलं तर 10 5 50. तर मित्रांनो, गुणाकार 30ने कमी झाला का? तर गुणाकार 30ने कमी झाला तर ती संख्या आहे 5. पर्याय क्रमांक 1 ही संख्या आहे. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9, 325 स्टार गुणिले 5 स्टार बरोबर 1,75,716 असेल तर
स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहेत. त्या स्टारच्या जागी पर्याय क्रमांक 4 मधील कोणता अंक येईल? तर आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. तर 325 आणि त्यानंतर आहे स्टार. स्टारच्या जागी आपल्याला एक अंक घ्यावा लागेल, पुढच्या स्टारच्या जागी तोच अंक घ्यावा लागेल आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येतोय 1,75,716. मग एवढा गुणाकार कोणता अंक घेतल्यानंतर येतो? तर आपण मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चा वापर करूया. म्हणजे 325 आणि त्यानंतर स्टारच्या जागी आता आपण या ठिकाणी घेणार 6 गुणिले 5 आणि या ठिकाणी 6. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नुसार आपण या ठिकाणी 6 घेतलेले आहेत. आपला गुणाकार 1,75,716 यायला पाहिजे. आला तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1च असेल. चला 6 6 36, हातचे आले 3, 6 पंचे 30, 30 आणि 3 33, हातचे आले 3, 6 दुने 12, 13 14 15, हातचा आला 1, सावित्रिक 18 आणि 1 19. त्यानंतर घेतला दशकाचा 0, 5 सख 30, हातचे आले 3, 5 5 25, 26 27 28, हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. मित्रांनो या ठिकाणी आपण करणार बेरीज 6 3 8 आणि 5 13, हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 2 12, हातचा आला 1 6 आणि 2 8 81. उत्तर आलं 1,82,336. मित्रांनो हे उत्तर चुकलेलं आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 2चा वापर करायचा आहे. आता आपण स्टारच्या जागी 4 घेणार म्हणजे 325 त्यानंतर स्टारच्या जागी आपण 4 घेतोय गुणिले 5 आणि पुन्हा स्टारच्या जागी आपण मित्रांनो या ठिकाणी 4 घेतले. आता आपलं उत्तर 1,75,716 येतं आहे का बघूयात. 6 4 चौक 16, हातचा आला 1, 4 पंचे 20 आणि 1 21, हातचे आले 2, 4 दुने 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. त्यानंतर दशकाचा 0 5 चौक 20, हातचे आले 2, 5 5 25 आणि 2 27, हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. मित्रांनो पुन्हा होईल या ठिकाणी बेरीज 6 6 1 1 7 7 3 आणि 2 5 6 आणि 1 7 1. उत्तर आलं 1,75,716. मित्रांनो उत्तर आपलं बरोबर आलेलं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे स्टारच्या जागी जर आपण 4 घेतला तर आपलं उत्तर बरोबर 1,75,716 येतं. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके याप्रमाणे काही पुस्तके 120 खोक्यात भरली असता 24 पुस्तके शिल्लक राहिली तर एकूण किती पुस्तके होती? मित्रांनो प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके भरली आणि काही पुस्तके 120 खोक्यात भरली म्हणजे 120 खोके आहेत. प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके भरलेली आहेत. आता काही पुस्तके 120 खोक्यात भरली असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आपण या ठिकाणी यांची या ठिकाणी गुणाकार होईल आणि तरी पण 24 पुस्तकं शिल्लक राहिली होती म्हणजे ती 24 पुस्तकं आपल्याला मिळवावे लागतील. म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला गुणाकार करूयात. 5 0 0, 5 दुने 10, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6. त्यानंतर दशकाचा 0 3 0 0, 3 दुने 6, 3 1 3. गुणाकार जर केला तर 0 0 6 दुने 12, चाला 1 3 आणि 1 4. मित्रांनो 4,200 एवढी पुस्तके 120 खोक्यात 35 प्रमाणे भरलेली आहेत. तरी पण 24 पुस्तके शिल्लक होती. मग आता जेवढी पुस्तके शिल्लक आहेत तेवढी पुस्तके आपण या ठिकाणी मिळवणार आहोत. म्हणजे आपलं उत्तर येईल 4224 म्हणजे 4,224. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर एकूण किती पुस्तके होती मित्रांनो? एकूण 4,224 एवढे पुस्तके होती. आणि सर्वात शेवटी मित्रांनो या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बघा नागपूर ते वर्धा 1 आणि वर्धा ते नागपूर 1 अशा या ठिकाणी 2 होतात. एकूण 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते.
बसचे तिकीट प्रत्येकी रुपये 85 असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत पण चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.